आशा होमिओपॅथिकचे संचालक डॉक्टर BS भोसले MD होमिओपॅथिक PhD हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातील होमिओपॅथीच्या क्षेत्रात खोलवर प्रतिध्वनी करणारे नाव आहे। 24 वर्षांहून अधिक काळ विलक्षण कारकिर्दीसह डॉक्टर BS भोसले सरांनी होमिओपॅथीचा उपचार देण्यासाठी स्वतःला समर्पित केले आहे, ज्यामुळे असंख्य व्यक्तींना उपचार आणि बरे होण्याची आशा मिळाली आहे। त्यांच्या कौशल्यामुळे त्यांनी मुंबई, पुणे, कोल्हापूर, चिपळूण, सांगोला आणि गडहिंग्लज सारख्या प्रमुख शहरांमध्ये अनेक शाखा स्थापन केल्या आहेत। पण त्याचा प्रभाव तिथेच थांबत नाही, तर डॉक्टर BS भोसले सर भारताच्या सीमेपलीकडेही जगाच्या कानाकोपऱ्यातील रुग्णांना ऑनलाईन सल्लामसलत करून त्यांनाही उपचार देतात। त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत डॉक्टर BS भोसले यांना वैद्यकीय आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत। होमिओपॅथी उपचाराची त्यांची बांधिलकी क्लिनिकच्या पलीकडेही विस्तारली आहे, कारण त्यांनी कर्करोग, मतिमंद, गतिमंद व असाध्य आजारांनी ग्रस्त असलेल्यांसाठी मोफत शिबिरे आयोजित केली आहेत आणि यामधूनच त्यांचे मानवतेसाठीचे समर्पण दिसून येते। होमिओपॅथिक उपचार पद्धती व्यतिरिक्त डॉक्टर BS भोसले हे ज्ञान आणि मार्गदर्शनाचे दीपस्तंभ आहेत। होमिओपॅथीची विद्यार्थ्यांसाठी आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यासकांसाठी सेमिनार आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येतात। डॉक्टर BS भोसले यांनी होमिओपॅथी आणि अध्यात्माशी संबंधित एक उत्कृष्ट पुस्तक लिहिले आहे, द प्रोसेस अंडरस्टँडिंग द मॅन इन मायझम, जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे। होमिओपॅथिकच्या क्षेत्रातील उत्कृष्टतेचा त्यांचा अथक प्रयत्न आणि अनेकांच्या जीवनावर त्यांचा कामाचा कायमचा प्रभाव लक्षात घेऊन त्यांना हा पुरस्कार राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सयाजी शिंदे, शंकर महादेवन, ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर, गायिका वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर यांना देखील नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन साई दिशा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते। फाउंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रय माने व माजी आमदार श्रीकांत देशपांडे हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते।